हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे करकटा बांगडा मसाल्याची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्ट पर्यंत नक्की बघा। काही ठिकाणी याला खारबा बांगडा असेही म्हटलं जातं। तर इथे बांगडा मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी मी एक वाटण तयार करून घेते आहे। तर वाटण्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, जिरं, मिरची, चिंच, लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर घेतली आहे, त्याच्यामध्ये 4 मी इथे लसणाच्या पाकळ्या आणि जेवढा आंबट हवा असेल तेवढे चिंच घ्यायचे आहेत। त्याचबरोबर थोडेसे इथे मी ओल्या नारळाचा काप घेतलेले आहेत, म्हणजे 2 ते 3 चमचे ओल्या नारळाचे काप घ्यायचे। 1 चमचा भरून जिरं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। किसलेले ओलं नारळ वापरणार असाल तर 2 ते 3 चमचे ते घ्यायचं आहे आणि सगळे जिन्नसला चांगलं बारीक वाटून घ्यायचं। आता मी इथे हा करकटा म्हणजेच खारबा बांगडा घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलं। इथे मी एक बांगडा घेतला होता, त्याला स्वच्छ साफ करायचं, धुवायचं, त्याच्यातलं पाणी नितळून घ्यायचं। आता मी याला मॅरिनेट करून घेणार आहे। जे वाटण मी तयार केलं होतं ते वाटण याच्यावरती टाकून घेतलं, चवीनुसार मीठ टाकून घेतले। त्याचबरोबर बारीक म्हणजेच एकदम छोट्या चमचाने इथे मी 1 छोटा चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे। 2 छोटे चमचे इथे मी घरातला साठवणीचा मसाला वापरलेला आहे। तिखा लाल मसाला असेल तर तोही तुम्ही इथे वापरू शकता। 1 चमचा भरून धने पावडर टाकून घेतले आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेले आहेत या बांगड्यामध्ये। तर ह्या बांगड्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तरी ॲटलिस्ट मॅरिनेट करून आपल्याला ठेवायचं आहे। जास्तीत जास्त तुम्ही याला अर्धा तास किंवा 1 तास मॅरिनेट करून ठेवू शकता। आता ह्या बांगड्याला छान मी इथे मॅरिनेशन लावून घेतलेलं आहे आणि मग ह्याला असेच 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून टाकलेलं आहे। आता 15 ते 20 मिनिटं इथे उलटल्यानंतर मी एक कढई घेतली आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थितपणे आपल्याला तापवून घ्यायचं आहे। तेल तापलं की त्यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्यांना ठेचून टाकायचं आहे आणि त्याचबरोबर 2 ते 3 पाकळ्या कढीपत्त्याच्या सुद्धा टाकून घ्यायच्या आणि चिमूटभर हिंग टाकून घ्यायचे। आता हे फोडणी छान परतल्यानंतर जो मॅरिनेट करून ठेवलेला करकटा बांगडा होता तो टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थितपणे तेलाच्या फोडणीमध्ये या बांगड्याला मी छान मिक्स करून घेतले आहे। गॅसची फ्लेम स्लो करायची आणि त्यानंतर आता या प्लेटला थोडासा मसाला लागलेला होता, तर या प्लेटमध्येच मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकून तो जो उर्वरित मसाला होता तो पाण्यासकट या कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि मग याला व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घ्यायचे। याच्यामध्ये थोडंसं कोकम टाकून घ्यायचे। 2 ते 3 इथे मी कोकम टाकलेला आहे। त्यानंतर कढईवरती झाकण ठेवले आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवली 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले, तर ह्या जो मसाला आहे त्याला छान तेल सुटलं होतं आणि त्याचबरोबर व्यवस्थितपणे हा मसाला असा खळखळत उकळत होता। आता पुन्हा मी कढईवरती झाकण ठेवले, गॅसची फ्लेम स्लो ठेवली 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले, तर हा जो करकटा बांगडा मसाला आहे तो इथे मस्तपैकी शिजला गेला होता। तर 1 मिनिटभर मी गॅसची फ्लेम हाय केली आणि व्यवस्थितपणे या करकटा बांगडा मसाल्याला चांगलं मिक्स करून घेतलं। ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मग त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे। तर हा वेगळ्या प्रकारचा करकटा बांगडा मसाला किंवा खारबा बांगडा मसाला रेडी झालेला आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यानंतर चपाती, भाकरी किंवा भातासोबत हा करकटा बांगडा मसाला घरात नक्की ट्राय करून बघा। खाण्यासाठी उत्तम आणि डिलिशियस असा लागतो। जर का तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।